हित वाहे माऊलीचे चित्त. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी आईच आणि मुलाचं रूप करून साधू संतांची विनवणी करतात. अभंग विनवणी प्रकरणातील पहिल्याच मालिकेतल्या 4-5व्या क्रमांकाचा हा अभंग आहे. समाजाचा जर विचार करू गेलो, समाजाचा जर दृष्टिकोन समाजावर आपण ठेवला तर प्रामुख्याने काही गोष्टी तुमच्याही लक्षात येईल आणि काही गोष्टी माझ्याही लक्षात येईल. 4 प्रकारचे वर्ग या समाजामध्ये प्रामुख्याने पडतात. पहिला वर्ग आहे जळजळणारा, पहिला वर्ग आहे जळजळणारा. दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा आणि चौथा वर्ग आहे कळवळणारा. थोडं लक्ष दिलं तर तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल. थोडं लक्ष द्या माझ्याकडे, कारण पावसाची कृपा आहे तुमच्या आणि माझ्यावर. अरे या वाळूज कुटुंबियांनी नियोजन एवढं सुंदर केलं, जसा एखादा शावकार आपल्या पोरीच्या लग्नासाठी खर्च करतो तसं या दोन्ही भावांनी आपल्या आईसाठी खर्च केला. महाराज पाऊस कशी कृपा करणार. आणि खरं सांगू, काही लोक म्हणतात पाऊस आला की हा अपशकुन आहे. अजिबात नाही. पूर्वी लोक यज्ञ करायचे, जोपर्यंत मेघ राजाची आहुती होत नाही तोपर्यंत यज्ञ परिपूर्ण होत नव्हता. तुम्ही नियोजन एवढं सुंदर केलंय, तुमचं आयोजन एवढं गोड आहे, तुमच्या अंतकरणातली आई विषय श्रद्धा एवढी सुंदर आहे की परिसरातील लोकांना कीर्तन ऐका वाटेल यात नवल नाही, मतदारसंघातील लोकांना कीर्तन ऐका वाटेल यातही नवल नाहीये, तालुक्यातल्या लोकांना कीर्तन ऐका वाटेल यात नवल नाहीये. तुम्ही नियोजन एवढं सुंदर केलं की मेघराजाला सुद्धा तुमच्या आईचा अभिष्ट चिंतन सोहळा पाहायची इच्छा झाली, म्हणून तो आबाळ आलेला आहे बरं. खरं सांगतो तुम्हाला, कारण कुठेही मेघराजा उपस्थित होत नाहीये. आणि आता काही काळजी करायचं काम नाही, आता आला तरी आपली हजेरी लागलेली आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून लक्ष देऊन ऐका. 4 प्रकारचे वर्ग मी तुमच्या समोर ठेवले. पहिला वर्ग आहे जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा आणि चौथा वर्ग आहे कळवळणारा. या 4ही वर्गाचा जर विचार करू गेलो तर पहिला जो वर्ग आहे तो जळजळणारा. या जळजळणाऱ्या लोकांचा विचार समाजामध्ये करू नका, कारण दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर ज्याला दुःख होतं त्याला जळजळणारा म्हणतात. आणि हल्ली या लोकांचा भरणा एवढा वाढलाय, बाबा 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 बाबा, दुसऱ्याची गाडी पाहिल्यानंतर ज्याचं अंग दुखतं त्याला जळजळणाराच म्हणायचं महाराज. दुसऱ्याची प्रॉपर्टी, दुसऱ्याचं घर पाहिल्यानंतर ज्याला करमत नाही त्याला जळजळणारा म्हणतात. या जळजळणाऱ्या लोकांचा विचार अजिबात करू नका. दुसरा जो वर्ग आहे तो हळहळणारा आहे. आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी आहे महाराज. खरं सांगू तुम्हाला, कारण नसताना निसर्गाची अवकृपा महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांवर झालेली आहे महाराज. त्याच्यामुळे बऱ्याचशांचे द्राक्षे गेले, कांदा गेलाय, मका गेली, ऊस गेलाय, बरेचसं नुकसान झालेलं आहे. भलेही प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे, पण प्रत्येकाला कोणतं कोणतं दुःख निश्चित आहे महाराज. महाराज सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया. तुम्हाला असं वाटतं का महाराष्ट्रातले राज्य सुखी आहे? सध्या न्यूज पाहिल्यानंतर सगळ्याचं धाकधूक धाकधूक धाकधूक. कोणी नॉट रिचेबल आहे तर कोणी कोणाची भेटी घेत आहे, कोणाकडे काय चालू आहे, म्हणजे कधी काय होईल काही सांगता येत नाही. मग ज्या देशाचा राजा दुःखी आहे त्या देशाची प्रजा कधीच सुखी राहू शकत नाही, आणि ज्या देशाची प्रजा दुःखी आहे त्या देशाचा साधू कधीच सुखी राहू शकत नाही. कारण की साधूचं जीवनच हे तुमच्या आणि माझ्यासाठी. बुडते हे जनन दखेवे डोळा, येतो कळवळा, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. तुमच्या आणि माझ्यावर अन्याय झाला, तुमच्या आणि माझ्या दुःखात सर्वात मोठं जर दुःख कोणाला होत असेल तर ते साधू संताला होतंय. म्हणून दुसरा जो वर्ग आहे तो जळजळणारा आहे, त्याचाही विचार करू नका, हळहळणारा. तिसरा जो वर्ग आहे तो तळमळणारा आहे. या तळमळणाऱ्या वर्गामध्ये बहुतांशी जिज्ञासू साधक मोडला जातो. त्या साधकाच्या अंतकरणामध्ये, त्या जिज्ञासूच्या अंतकरणामध्ये नित्य नूतन फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हे चितळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निशेष कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे हो, कै मी कै हे खंड येईल कर्म, पारोशतील धर्म, कासयाने हे कळेल वर्म, म्हणून श्रम वाटत से, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. नित्य नूतन फक्त त्याच्या अंतकरणामध्ये भगवंताच्या भेटीचीच अपेक्षा आहे. भेटल त्याला एवढंच म्हणतो, अहो
ओ दादा सांगा ना, जगाचा मालक माझ्यावर केव्हा कृपा करेल? किती प्रमाण मानायचे तुकोबराय सांगतात. पुसरी ह्याची वाटे जे जे भेटेल त्याला फक्त विचारतात का हो सांगा ना, जगाचा मालक माझ्यावर केव्हा कृपा करेल? मातंग ऋषीने माझ्या शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी ए शबरी, तुझी सेवा पाहून मी प्रसन्न आहे, काळजी करू नको, विश्वाचा मालक तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष वाट पाहिली. आपल्याला तर असं वाटतं एक कीर्तन ऐकलं म्हणजे देव आपल्या घरी सालानच राहिला पाहिजे. एवढं सोपं नाही बरं. परमार्थ लोकांनी खूप हलक्यात घेतलेला आहे महाराज, कारण लोकांच्या डोक्यात एक प्रमाण फिट बसलेलं आहे. तुका म्हणे सोपे. अरे पण तुकोबराय सोपं जरी म्हणत असेल, त्याच गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायचा दुसराही एक अभंग आहे, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी जेथे पाय तेथे देखीचा पर्वत, पाया विना भिंत तातडीची. मायबाप, परमार्थ एवढा सोपा नाही. साधं पोलीस व्हायचं असेल तर सरकारने 150 प्रतिबंध घातलेले. तुम्ही छातीत आले पाहिजे, तुम्ही उंचीत आले पाहिजे, तुम्ही रनिंग मध्ये आले पाहिजेत. मग साधं पोलीस जर व्हायचं असेल तर 150 प्रतिबंध सरकारने घातलेले. विश्वाच्या मालकाची कृपा जीवनामध्ये करून घेण्यासाठी कमीत कमी 10-20 वर्ष नको का महाराज? एवढा सोपा परमार्थ नाही बरं. देवासाठी काहीतरी करावं लागतं. लोकांची मानसिकता खूप अवघड झाली, त्यांना वाटतं परमार्थ सोपा आहे. अजिबात नाही. विढाल तिसरा जो वर्ग शास्त्राने सांगितला, तो जो वर्ग आहे तो नित्य नूतन फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा करते. किती प्रमाण सांगायचे? भेटी लागे जीवा भेटी लागे जीवा लागले भेटी लागे जीवा भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. मग ऐका दादा, लक्ष देऊन. 3 प्रकारचे वर्ग मी तुमच्या समोर ठेवले, जळजळणारा, हळहळणारा आणि तळमळणारा. चौथा जो वर्ग आहे तो कळवळणारा आहे. कोण अशी जात आहे की ती तुमच्यावर प्रेम करून सुद्धा कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. त्यामध्ये 2 जाती प्रामुख्याने सांगितलेले, एक संत आणि दुसरे भगवंत. एक सांगू का महाराज तुम्हाला? जे निष्काम प्रेम करतात त्या लोकांची दखल तुम्ही कधीच घेत नाही. जे स्वार्थी प्रेम करतात त्यांच्या मागे तुम्ही आणि मी लागल्याशिवाय राहत नाही. एक माणूस होता, त्याची डोक्याची सिर ब्लॉकेज झाली महाराज. पुण्याच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास त्याच्यावर ऑपरेशन झालं. ICU थिएटरमधून त्याला काढलं आणि जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. ज्या दिवशी सुट्टी होणार त्या दिवशी डॉक्टरने बिल काढलं होतं 25 लाख रुपये. किती? 25 लाख. ते 25 लाख रुपये बिल पाहिल्यानंतर तो म्हातारा जोऱ्यात जोऱ्यात रडायला लागला. वारकरी होता, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ होती त्याच्या. डॉक्टरला दया आली. डॉक्टर सुद्धा एका माळकऱ्याचाच मुलगा होता. ओ बाबा, बाबा ऐका ना प्लीज, मी विनंती करतोय, तुम्ही रडू नका. हे बिल जर तुम्हाला थोडं जास्त वाटत असेल ना तर यातले मी 5-6 लाख रुपये कमी करतो, फक्त रडू नका. तो म्हातारा त्या डॉक्टरला सांगत होता, अरे मी आंबेगाव तालुक्यातला आहे, 15 एकर जमीन आहे. माझ्या जमिनीचा रेट काय माहितीये का? 3 कोटी रुपये एकर आहे. तू 50 लाख रुपये जरी बिल काढलं तरी मी दिलं असतं. मग बाबा त्या बिलाकडे पाहून तुम्ही रडता का? त्यावेळेस ते म्हातारा डॉक्टरला सांगत होतं, वेड्या 4 तास ICU मध्ये तू माझं जीवन सांभाळलं तर माझ्या जीवनाचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं, पण अजून 1 रुपया सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. हे दुःख माझ्या जीवनामध्ये होतं. एक सांगू का तुम्हाला? कधीतरी देवाचा विचार करायचा. महाराज सांगतात, जेने हा जीव दिला
दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. लक्ष देऊन ऐका. आउट हाथ का मानव देह भगवान ने तुझको दिया खाया पिया सुख से सोया अरे नाहक जमाना खोया. ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय त्या विश्व मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात. आपले पित्र आपल्यावर संतुष्ट व्हावे, आपले वाड वडील आपल्यावर प्रसन्न व्हावे याच्यासाठी आपण महिन्यातून एक महिना वर्षातून एक महिना पित्तरपाठ घालतो का नाही हो. आता अक्षय तृतीया आली. अक्षय तृतीयाला आपण आपल्या वाड वडिलांना पहिला आमरस जेवू घालतो. काय करतो की आपले आई वडील आपल्यावर संतुष्ट राहावे, त्यांनी आपल्यावर कृपा करावी. मग आई वडील तुमच्यावर प्रसन्न राहावे, वाड वडील प्रसन्न राहावे याच्यासाठी जर तुम्ही पित्तरपाठामध्ये एक महिना त्यांना जेवू घालता तर देव तुमच्यावर प्रसन्न राहावे यासाठी काहीतरी तयारी करणं गरजेची आहे का नाही. कारण जे नेहा जीव दिला दान त्यानं दिलंय ना. हे देह हे काळाचे, जसं देह काळाचा आहे धन कुबेराचा आहे, पण इथं जन्माला घालण्यासाठी कारण जर कोण असेल तर तो माझा विश्वाचा मालक आहे. म्हणून त्या विश्व मालकाचे उपकार तुमच्यावर खूप आहे. दुसरे उपकार आहे साधू संतांचे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी. दुसऱ्याच्यांना तुकोबराय सांगतात की प्रेम करून सुद्धा कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करणाऱ्या दोन जाती, एक संताची आणि दुसरे भगवंताची. संतांचं तर काय सांगायचं महाराज, केले उपकार सांगू मी काय बापन करी ऐसी माय. बाप माय जे उपकार करत नाही ते साधू संतांनी केलेले. काही लोक म्हणतील काय उपकार केले, महाराज सांगतात मज निरंतर. तू संतांचे जेवढे तुमच्याने माझ्यावर उपकार आहे तेवढे कोणाचेच नाहीये. मी माफी मागून एक वाक्य बोलतो, थोडं बोलण्याचा धाडस करतो. हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये, या महाराष्ट्राला जातीवादापासून दूर करण्यामध्ये, हा सर्व समाज संघटित ठेवण्यामध्ये जेवढं योगदान महाराष्ट्रामध्ये माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचं तेवढं कोणाचंच नाही गड्या. तुम्ही माना न माना, मी नेहमी सांगत असतो, अरे ज्यावेळेस या देशामध्ये कॉलेज नव्हते, ज्यावेळेस या देशामध्ये युनिव्हर्सिटी नव्हती, ज्यावेळेस या देशामध्ये IT पार्क नव्हते, कॉन्व्हेंटच्या शाळा नव्हत्या, कोणतीच शाळा नव्हती, त्यावेळेस सुद्धा माझ्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, जगद्गुरु तुकोबरांनी गाथा लिहिला. आता PhD झालेल्या माणसाला सुद्धा ज्ञानेश्वरीची एक ओळी वाचता येत नाही. इथं बसणाऱ्या सर्व माणसाला आपलं ओपन चॅलेंज आहे. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायातल्या पहिल्या 10 ओव्या न चुकता तुम्ही कोणी वाचून दाखवा, आपण जीवनभर तुमची सेवा करू महाराज. एवढं सोपं नाहीये ते. अरे लोक ज्ञानोबराय तुकोबरायचे चमत्कार मानतात न मानता मला काही घेणं देणं नाही, पण वयाच्या 16व्या वर्षी माझ्या ज्ञानोबरायला 56 भाषेचं ज्ञान असून सुद्धा माझ्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी तुमच्या आणि माझ्यासाठी मराठीत लिहिली. हा ज्ञानोबरायच्या जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे गाड्यानो. ती मराठीत असून तुम्हाला आणि मला वाचता येत नाही. म्हणून साधू संतांचे तुमच्या आणि माझ्यावर खूप उपकार आहे. म्हणून महाराज सांगतात, जी कळवळणारी जात आहे त्या जातीचं वर्णन करत असताना तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबराय सांगतात की कोण आहे ती जात. ऐशी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. आणि ते उदाहरण पटवून देण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी जो दृष्टांत वापरलाय तो खूप सुंदर आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. माय माऊलीच्या जीवनाचं सर्वस्व फक्त आणि फक्त आपल्या मुलाच्या हितामध्ये असतं. खरं सांगू का महाराज, मुलगा कसा जरी असला, मुलगा किती जरी वाईट असला तरी आईचं फक्त एकच ध्येय असतं की माझ्या मुलाचं हित व्हावं. मी नेहमी आवर्जून एक उदाहरण सांगत असतो. एका माय माऊलीचं लग्न झालं गड्यावर, थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडं. लग्न झाल्यानंतर दोघं नवरा बायको आनंदाने संसार करत होते. 2-3 एकर जमीन होती. एक लेकरू त्यांना झालं आणि लेकरू झाल्याबरोबर पहिला फोन तिनं आपल्या नवऱ्याला केला, ओ मालक ऐकलं का, मुलगा झालाय तुम्हाला. एवढा आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये नारायणगावला गेला. कशासाठी? पेढे आणण्यासाठी. पेढे घेऊन येत असताना टू व्हीलर होता, एका भरधाव ट्रकवाल्याने त्याला उडून दिलाय. रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस खाली पडलाय. पाणी 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 करतोय पण कोणी बघितलंच नाही, जागीच गतप्राण झाला. ही बातमी ज्यावेळेस सगळ्या गावाला कळाली की माणूस गेलाय, माणूस गेलाय, माणूस गेलाय, हळूची बातमी ज्यावेळेस त्याच्या पत्नीला कळाली त्यावेळेस ती रडायला लागली, देवा किती निष्ठुर आहेस रे. अहो विधाता असताना क्वचित दया. अरे थोडी दया तरी तुझ्या अंतकरणामध्ये नकोय. 2 दिवस झाले माझं लेकरू जन्माला येऊन, त्यानं डोळे उघडायच्या अगोदर त्याच्या बापाला येऊन गेला. सगळं गाव रडतंय, तालुका रडतोय. माणूस खूप चांगला होता. आणि पत्नी सुद्धा रडायला लागली. पण पत्नी विचार करायला लागली, मी जर असंच रडत बसले
तर या 2 दिवसाच्या लेकरांना कोणाकडे पाहायचं म्हणून तिनं सर्व दुःख गिळून घेतलं आणि त्या मुलाची बाप सुद्धा ती झाली आणि माय सुद्धा ती झाली. बघता बघता पोरग 12वी सायन्सला गेलं. पोरग शाळेमध्ये एवढं हुशार होतं की पहिला नंबरला 99% 12वी सायन्सला पडले. आणि पोराची इच्छा होती, आई मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं ग माय, काळजी करू नको बाळा. पण ऐक ना आई, 10 लाख रुपये कॉलेजची फी आहे, काळजी करू नको बाळा, मी आहे ना. एका शाहूकाराकडे गेली, 3 एकर जमीन विकली, 10 लाख रुपयाची कॅश पोराच्या हातात दिली. पोरानं कॉलेजला फी भरली आणि पोरगा इंजिनियरला लागला. पहिलं वर्ष गेलं, दुसरं वर्ष गेलं, तिसरं वर्ष, फायनलचं वर्ष परत पोराला 3 लाख रुपये कमी पडले. काय करावं, कसं करावं. पोरग 2 दिवस झाले जेवलंच नाही. 10 लाखासाठी आईनं 3 एकर जमीन विकली. आता रोज मजुरी करते, 3 लाख कुठून आणल. 3 दिवस झालं पोरग नाराज, आईला बोलत नाही. आईच्या डोळ्याला धारा लागल्या. ए बाळ्या, काय झालं मा सोन्या तुला. अरे जेवला नाहीस, बोलत नाही. आई 3 लाख रुपये कमी पडते, 3 लाख जर नाही भरले तर माझं 4 वर्ष वाया जाईल. काळजी नको करू बाळा, मी आहे ना. नवऱ्यानं लग्नामध्ये जे दागिने केले होते ते दागिने घेऊन सोनार दादाकडे गेली. सोनार दादा, हे दागिने मोडा आणि माझ्याला 3 लाख रुपये. त्या सोनाराच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या. अगं तुझा नवरा माझा मित्र होता आणि तुझ्या आवडीचे दागिने तुझ्या नवऱ्यानं बोलवले होते. तुझा नवरा गेला तुला सोडून. एवढी त्याची आवडती वस्तू तर स्वतःजवळ ठेव. बाईच्या डोळ्याला धारा लागला आणि रडता रडता सोनार दादाला सांगत होते, सोनार दादा, माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना माझा नवरा मला सोडून गेला. या फाटक्या दागिन्याचं मी काय करू. दागिने मोडले, 3 लाख रुपये घेतले, पोराच्या हातात दिले आणि पोरगा इंजिनियर झाला. लक्ष देऊन उदाहरण ऐका थोडं. पोराच्या हातात प्रमाणपत्र पडल्यानंतर पोरगा ढसा ढसा रडायला लागला आणि पहिला फोन आपल्या आईला केला. ए माय, ए आई, ऐकलंस का ग. काय रे सोन्या. आई तुझ्या आशीर्वादाने मी आज इंजिनियर झालोय ग. खूप कष्ट केले माय तू माझ्यासाठी. रात्रंदिवस लोकांच्या घरी कामं केली माय. मी इंजिनियर होईपर्यंत तू अंगावर नवी साडी नाही घातली, पण मला कधी जुन्या ड्रेसवर तू कॉलेजला पाठवलं नाही. आई तुझी शपथ घेतो मी, आजपासून तू आराम करायचा ग आणि मी काम करणार. ज्या कॉलेजमध्ये मुलगा शिकत होता त्याच कॉलेजमध्ये त्यांच्या नातेवाईकाची मुलगी होती. दोघांची बोलणी झाली. तिलाही 3 लाख रुपये महिना, यालाही 2-3 लाख रुपये महिना. आनंदानं संसार चालू होता. एवढी आईची सेवा करायची, एवढी आईची सेवा करायची की आईला सुद्धा वाटायचं माझ्यासारखी भाग्यवान माय या जगामध्ये दुसरी कोणतीच नाहीये. लक्ष देऊन कीर्तन ऐका. बघता बघता आईचं वय 70-75 वर्षाचा झाला. आईला एक रोग लागला. त्या रोगाचं नाव होतं टीबी. दिवसभर मायला काहीच होत नव्हतं, पण संध्याकाळ झाले की आईला खोकला यायचा. आणि खोकला येत असताना सगळं कॉलनी त्रस्त होती. आणि अनेक मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडे नेलं, पण खोकला मात्र राहत नाही. 4-5 वर्ष सेवा केली त्या सुनेने. एक दिवस हळूच आपल्या नवऱ्याला आवाज दिला. ओ मालक, मालक ऐकलं का. काय ग. 4-5 वर्ष झाले तुमच्या आईची सेवा करते हो. दिवसभर ऑफिसला काम करावं लागतं, संध्याकाळी घरी आलं थोडं जेव्हा लेकराकडे बघावं आणि झोपा. म्हणलं तुमची आई रात्रभर खोकलत बसते. बघा आता मला हा त्रास सहन होत नाही. एक तर घरामध्ये मी राहील किंवा घरामध्ये तुमची आई राहील. हे वाक्य ज्यावेळेस पोराच्या कानावर पडलं त्यावेळेस पोराच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पोरग रडता रडता आपल्या बायकोला सांगत होता, अगं वेडे, 2 दिवसाचा असताना माझा बाप सोडून गेला ग. त्या दिवसापासून आतापर्यंत माझ्या मायानं मला कधीच बापाची कमी होऊ दिली नाही. आई तीच झाली आणि बाप सुद्धा तीच झाली. अगं मला माहित आहे माझ्या आईला टीबी आहे. 2 वर्ष माझी माय जगल, त्याच्यापेक्षा जास्त जगणार नाही. माझी विनंती आहे, ह्या वेळेस जर तिला कुठं सोडून दिलं तर मला महापाप लागल ग. पोरगी थोडी हट्टी होती म्हणे, एवढंच जर प्रेम तुमचं तुमच्या मायवर आहे ना, सांभाळा तुमच्या मायला, मी चालली घर सोडून. रात्री 10 वाजता पोरगा आईच्या रूम मध्ये गेलं ना, आईला हात टाकून सांगू लागलं, ए आई, ए आई, ऐकलंस का ग. काय रे बाळा, चाल माय मी तुला काशीला घेऊन जातो म्हणून पोरानं आईचा हात धरला नाही का. घनदाट जंगलामध्ये पोरगा आईला घेऊन चालला. अमावस्याची रात्र आहे, काळा कुट्टा अंधार आहे. झाडाची पालवी एवढी दाट आहे, त्याच्यामुळे झाडाची पालवी खाली लोंबलेली. आई काय करायची, त्या रस्त्याने पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची. मध्य जंगलामध्ये गेल्यानंतर पोरगा आईला म्हणला, आई 10 मिनिटं बैस, मी आलो. आईला कळलं पोराला माझा कंटाळा आलेला ना, आता पोरग गेलं की परत येणार नाही. आईनं जोऱ्यात हंबरडा फोडला आणि लेकराला आवाज आला, ए बाळ्या, ए सोन्या, इकडे ये. अरे माय रे मी तुझी, 9 महिने 9 दिवस तुला या गर्भात वागवलंय, अमृताही पेक्षा पवित्र दूध पाजलंय रे. तुला जर ताप आली तर रात्रभर तुझ्या डोक्यावर पट्ट्या ठेवत होते, मला तुझ्याशिवाय कोण आहे. ऐक ना बाळा, मला कळलंय तुला माझा कंटाळा आला. बाळा माझं तुझ्यावर किती प्रेम, एका वाक्य सांगू का. मी जर किचन मध्ये काम करत असेल आणि तू जर हॉल मध्ये रडायला लागला, तुझ्या रडण्याचा आवाज जर माझ्या कानावर आला
तर त्या रडण्याच्या आवाजानं माझ्या स्तनामधून दूध येत होतं, एवढं प्रेम करत होते मी तुझ्या. पोराच्याही डोळ्याला धारा लागल्या. जा जा, काळजी करू नको, मला माहिती आहे तुला माझी अडचण झाली. सोन्या, फक्त माझी विनंती आहे, मी ज्या रस्त्याने पाला टाकला त्या पाल्यानं घरी जा, म्हणजे तुला रस्ता सापडल. आणि तू जर रस्ता चुकला तर या जंगलामध्ये हिंस्र पक्षी तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही. संपलं माझं उदाहरण, लक्ष देऊन ऐका. अरे ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दारात सोडले, ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या मुखात सोडले, तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करते. म्हणून तुकोबराय म्हणावं लागलं अभंगाचं पहिलं चरण. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, पावसाची अवकृपा आपल्यावर होण्याच्या अगोदर आपला कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, बरोबर. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावेना प्रीती. पण हे जे वर्णन केलंय ते तुमच्या आईसाठी सुद्धा नाही, माझ्या आईसाठी सुद्धा नाहीये. कारण गाथ्याचं जर चिंतन केलं तर महाराज सांगतात, मायबापे सांभाळती लोभाकारणे. हे जेवढं काही वर्णन माझ्या तुकोबराने केलं ते ज्ञानोबराधिक जेवढे काही साधू संत महात्मे त्यांना विनंती करतात, हा अभंग कळण्यासाठी त्याच्यातले अगोदरचे अभंग वाचा. तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत, आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हाशी. तुकोबराय सांगतात, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. आणि जीवनामध्ये माणसाला जर मुक्त जीवन जगायचं असेल तर माणसाने आपला हात एक साधूच्या हातात द्या, नाही तर देवाच्या हातात. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. मायबाप, एवढा सुंदर नर्ते तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, मला तर खूप आनंद वाटतोय महाराज, एवढं सुंदर नियोजन या सर्व कुटुंबियांनी केलं. नजर लागावं एवढा कार्यक्रम आहे. प्रत्येक माणसाने, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने जर आपल्या मायबापाची सेवा एवढी चांगली केली तर मला वाटतं महाराज, महाराष्ट्रातले वृद्धाश्रम बंद व्हायला उशीर लागणार नाही महाराज. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर गेले तुम्ही तर तिथल्या उद्योगपत्यांचे, तिथल्या बिल्डरांचे, तिथल्या श्रीमंत लोकांच्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये. कीर्तन लक्ष देऊन ऐका. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या शहरामध्ये काही बिझनेसमॅन लोकांच्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये. पण काय करायचं, त्या कुत्र्यांचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये. नाही कळलं तुम्हाला? न कळलेलं माझ्यासाठी खूप चांगलं आहे. पैशामुळे जर तुम्हाला तुमच्या मायबापाची लाज वाटत असेल, पैशामुळे जर तुम्हाला तुमच्या आई वडिलाची लाज वाटत असेल, पनवेलला एक बिझनेसमॅन आहे, नाव नाही सांगत तुम्हाला, पण पनवेलच्या एअरपोर्ट जवळ त्यांची 1000-1200 एकर जमीन आहे. कमीत कमी 25,000 कोटीचा मालक असेल महाराज. त्या दिवशी पनवेलला कीर्तनाला गेल्यानंतर त्यांनी मला चहा घ्यायला घरी गेला आणि रडू लागले. म्हणे महाराज, 50 कोटी रुपयाचा माझा बंगला आहे, मला एकुलता एक मुलगा आहे. मागच्या महिन्यात माझी पत्नी मरण पावली, माझा मुलगा अमेरिकेला आहे. मी त्याला फोन केला, ए बाळा, तुझी आई मरण पावली, उद्या तू सकाळी फ्लाईट नाही स्वतःची फ्लाईट घेऊन आला तरी चालतो, एवढा श्रीमंत होता, फक्त लवकर ये. त्या मुलाने बापाला उत्तर दिलं, पप्पा मी खूप बिझी आहे, माझं शेड्यूल, तुम्ही असं करा ना, अंत्ययात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा, मी व्हिडिओ कॉलमधून माझ्या आईची अंत्ययात्रा पाहतो. तुमच्या शिक्षणामुळं, तुमच्या पैशामुळं, तुमच्या बायकोमुळं जर तुम्हाला तुमचे मायबाप दूर जात असेल तर मी एवढी विनंती करतो, तुम्ही एवढी सुंदर बायकोच कशी करता की तिला तुमच्या मायबापाची लाज वाटेल. बायको जीवनामध्ये परत मिळेल, पैसा मिळू शकतो, पैसों से खाना पैसा मिल सकता है. जीवनामध्ये मायबाप परत कधीच मिळत नाही. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, खूप सुंदर नियोजन, तुम्ही एक आदर्श कार्यक्रम आमच्या अनिल भाऊ सरपंचांनी केला महाराज. निश्चित या कार्यक्रमातून पंचकृषीला आदर्श मिळेल यात नवल नाहीये, तालुक्याला आदर्श मिळेल यात नवल नाहीये, जिल्हा आदर्श घेईल. आणि खरं सांगू का महाराज, आपल्याकडे पैसा आहे ना, तर जीवनामध्ये असे कार्यक्रम ठेवा की त्या कार्यक्रमाचा आदर्श जिल्ह्याने घेतला पाहिजे. त्या दिवशी मी चास कमानला आपण कीर्तन केलं, त्या खेडपासून आत गेलो. तिथल्या म्हाताऱ्या लोकांचं म्हणणं होतं तमाशा ठेवायचा, आणि तरुण लोकांचं म्हणणं होतं कीर्तन ठेवायचं. म्हातारे म्हणे गौतमीला आणायचं, तरुण म्हणे पुरुषोत्तम पाटलाला आणायचा. तर दोघं पाटीलच आहे, त्यांच्या क्षेत्रामध्ये ते मोठेच आहे. मी त्या तरुण पोरांना सांगितलं, म्हणलं तुम्ही जर चास कमानची यात्रेत याच्यानंतर कधीच तमाशा ठेवला नाही तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, मी मरेपर्यंत तुमच्या चासला कीर्तन फुकट करील. याचं कारण तुम्हाला सांगू दादा, अरे तमाशे ऐकून आतापर्यंत देशामध्ये कोणीच आदर्श झालेला नाहीये. कीर्तन ऐकून लोकांचे जीवन सुधारले असे हजारो पुरावे मी तुम्हाला देईल. म्हणून जीवनामध्ये प्रत्येकाला माझी विनंती आहे, तुम्ही असं काम करा की समाजाने तुमचा आदर्श नाही घेतला पाहिजे, जिल्ह्यानं नाही देशानं तुमचा आदर्श घेतला पाहिजे. असंच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, संधीचं सोनं करा. आणि इथं येऊन जर परमार्थ नाही केला तर महाराज सांगतात, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे
मग दुसरा येईल हे जरी नाही काल, सरत सेवटी बा काळ बांधून नेईल सरत सेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. म्हणून बसणाऱ्या मायबापाला माझी विनंती, मायबाप प्रत्येकाने देवाचं चिंतन करा बरं. कोण दिवस कसा येईल काही सांगता येत नाही बरं महाराज. मी सांगू तुम्हाला, सगळ्या गोष्टीची गॅरंटी गड्या हो. माईक घेण्यासाठीचा माईकची गॅरंटी, मोबाईल घेण्यासाठीचा मोबाईलची गॅरंटी, गाडी घेण्यासाठीचा तिची वॉरंटी आहे, पण माणसाची गॅरंटी कुठंच नाही आहे महाराज. 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी माझे परममित्र आमचे राजू महाराज थोरे माझ्या गाडीत होते. थोडी ताप आली म्हणून म्हणे महाराज मी आता 2-3 दिवस आराम करतो. ताप खूप आली, त्या तापेमुळं पॅरेलेसचा झटका आला. आम्ही ॲडमिट केलं दवाखान्यामध्ये, मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. परत काही प्लेटी कमी झाल्या म्हणून डॉक्टरने सांगितलं त्यांना त्यांची ताप मेंदूमध्ये गेली. ऑपरेशन काल केलं, ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि सकाळी 9 वाजता मला फोन आला की आमचे महाराज गेले. एक सांगू का महाराज तुम्हाला, एखादा वयस्कर माणूस गेला, वय झालेला मनुष्य गेला त्याचं काही नसतं, पण एखादा तरुण मनुष्य ज्यावेळेस जातो ना महाराज, त्याच्या कुटुंबियावर, त्याच्या लेकरावर, त्याच्या आईवर आणि त्याच्या बापावर जेवढं दुःख जातं ते सहन करण्याची ताकद जगामध्ये कोणत्याच महाराजामध्ये नाही. कीर्तनामध्ये कीर्तनकार फक्त गप्पा मारू शकतो, आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढा कोई बंधा जंजीर. पण तुमच्या सोबत चालणारं, हसणारं, खेळणारं, दिवसातून 10-10 वेळेस मोबाईलवर बोलणारं व्यक्तिमत्व अचानक ज्यावेळेस तुम्हाला सोडून जातं ना, त्यावेळेस निश्चित ती पोकळी कधीच भरून निघणारी नाहीये. म्हणून बसणार कमवा, नोकऱ्यालाही लागा, पण जीवनामध्ये मायबाप गेल्यानंतर परत मिळत नाही. पैसों से खाना मिल सकता है, भूख नहीं. पैसों से किताबें खरीद सकते हो, ज्ञान नहीं. पैसों से बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी दररोज सांगतोय, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना माझी विनंती, मायबाप प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा.